नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे क्षयरोग. याला टीबी पण म्हटले जाते. क्षयरोग हा अतिशय गंभीर स्वरूपाचा रोग आहे. भारतामध्ये या रोगाचे प्रमाण सर्वात जास्त असून प्राणघातक रोगामध्ये याचा क्रमांक पहिला आहे. भारतामध्ये वर्षाला 5 लाख माणसे क्षयरोगाने मरतात. ट्युबरकुली बॅसिली या जीवाणूच्या संसर्गाने क्षयरोग होतो. हे जीवाणू नाकातोंडातून श्वसनलिकेमध्ये जातात आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात. तेथे त्याची वाढ होते आणि मग क्षयरोग होतो. क्षयरोग हा अनुवंशिक रोग नाही, हा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या खोकल्यातून आणि थुंकीतून क्षयरोगाचे जीवाणू हवेमध्ये पसरतात आणि इतर माणसाच्या श्वासातून त्याच्या शरीरात प्रवेश करतात. श्वासातून, चुंबनातून, अन्न आणि पाणी यातून या जीवाणूचा प्रसार होतो. याची लक्षणे काय आहेत? क्षयरोगाचे 4 प्रकार आहेत: फुफ्फुसाचा, आतड्याचा, हाडाचा आणि ग्रंथीचा क्षयरोग. यामध्ये फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या रोगामध्ये अशक्तपणा येतो, रुग्ण निस्तेज दिसतो आणि वजन कमी होते. संध्याकाळी ताप चढतो, सतत खोकला असतो, दम लागतो, छातीमध्ये, खांद्यामध्ये वेदना होतात, अपचन होते, खोकल्यातून रक्त पडते. याची कारणे काय आहेत? रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होणे हे रोगाचे मुख्य कारण आहे. अयोग्य आहारामुळे आवश्यक खनिजांचा अभाव झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मुख्य म्हणजे कॅल्शियमचा अभाव असेल तर क्षयरोग होतो. कॅल्शियमचा पुरवठा व्यवस्थित असेल तर पेशी समूहाची मोडतोड होत नाही आणि त्या भागात जीवाणूंची वाढ होत नाही. म्हणून कॅल्शियम व इतर खनिजांचा पुरवठा शरीराला व्यवस्थित असेल तर क्षयरोग होणार नाही. प्रतिकारशक्ती कमी होण्याची आणखी बरीच कारणे आहेत. इतर रोगासाठी घेतलेले औषधे, शिळे, निसत्व, आम्लधर्मी अन्न खाणे, फळे आणि पिष्टमय पदार्थ एकत्र खाणे यामुळे शरीरामध्ये स्टार्च आंबते. अतिसंभोग आणि अस्वच्छ जागेत राहणे यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. थंडी, जागरण, प्रदूषित हवा, बैठे काम, अतिश्रम, प्रदूषित दूध, धूम्रपान, मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेय हे निमित्त कारणे आहेत. यामुळे जीवाणू वाढायला मदत होते. शरीर निरोगी असेल तर या जीवाणूचा शरीरावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. आता यावर उपचार काय आहेत? क्षयरोगावर वेळीच उपचार केले तर तो निश्चितपणे बरा होतो. पूर्वीसारखा तो आता असाध्य राहिलेला नाही. योग्य आहार घेऊन प्रतिकारशक्ती वाढवणे हे निसर्गोपचाराचे मुख्य सूत्र आहे. सुरुवातीला रुग्णाने 3 ते 4 दिवस फलाहार घेऊन उपवास करावा. दिवसातून 3 वेळा सफरचंद, द्राक्षे, पेर, पीच, अननस, टरबूज, मोसमी फळे खावी. केळी, सुकलेली किंवा डबा बंद पदार्थ खाऊ नये. लिंबाचा रस थंड किंवा गरम पाण्यात मिसळून घ्यावा. वजन कमी असेल तर यासोबत दूध घ्यावे. लंघन काळानंतर काही दिवस फळे आणि दूध असा आहार घ्यावा. पहिल्या दिवशी 1 लिटर दूध घ्यावे. नंतर रोज पावशेर दूध वाढावे. पचेल त्याप्रमाणे 2 ते 2.5 लिटर दूध रोज घ्यावे. हे दूध ताजे व न उकळलेले किंवा थोडेसे गरम केलेले असावे. दूध सावकाश किंवा स्ट्रॉने प्यावे. दूध आणि फलाहार 4 ते 6 आठवडे घ्यावा. नंतर आपण पुढील प्रमाणे आहार घ्यावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, दूध, सुकामेवा. दुपारच्या जेवणामध्ये कच्च्या कोशिंबिरी, कोंड्यासकट कणकेची पोळी, सफरचंदाची खीर. रात्रीच्या जेवणामध्ये कच्च्या कोशिंबिरी, वनस्पतीजन्य तेल, कोंड्यासकट कणकेची पोळी, लोणी, ताक. रात्री झोपताना पेलाभर दूध. क्षयरोगावर महत्वाचे औषध आहे कॅल्शियम, म्हणून दूध भरपूर घ्यावे. आवश्यकतेप्रमाणे फळे आणि दूध असा आहार 3 महिने पुन्हा घ्यावा. पाव, साखर, रिफाइंड पदार्थ, पुडिंग, डबाबंद पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नये. चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ, लोणची, सॉस खाऊ नये. क्षयरोगासाठी सीताफळ हे एक उत्तम आहे. आयुर्वेदामध्ये सीताफलासव द्यावे. सीताफळाचा गर आणि मनुके पाण्यात मंद आचेवर उकळावे. 1/3 आटले म्हणजे साखरेचा पाक आणि वेलची पूड घालून ते सीताफलासव खावे. आवळा सुद्धा चांगले गुणकारी आहे. रोज सकाळी ताज्या आवळ्याचा चमचाभर रस मधात घ्यावा. काही दिवसातच जोम आणि उत्साह येतो. रोज मुळा खावा. शरीराला आणि मनाला संपूर्ण विश्रांती देणे आवश्यक आहे. मोकळ्या शुद्ध हवेत क्षयरोग लवकर बरा होतो. रुग्णाच्या खोलीत मोकळे हवा आणि भरपूर प्रकाश हवा. क्षयरोगाचे जंतू सूर्यप्रकाशात जिवंत राहत नाहीत, म्हणून रोज उघड्या अंगाने उन्हात बसावे. अंगाला मालिश करावे. श्वसनाचे व्यायाम करावे. शारीरिक श्रम जास्त पडणार नाहीत असा व्यवसाय करावा.
तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.